मित्रांनो, आज आपण अमरावतीचा डेव्हिड इंग्रजाचा वाडा या गोष्टीचा पुढचा भाग ऐकणार आहोत. जर तुम्ही पहिला भाग ऐकला नसेल तर तो आधी ऐका, नंतर दुसरा भाग ऐकायला घ्या. भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. चला तर गोष्टीला सुरुवात करूया. दिनकर पाटील रागात त्यांच्या घरी येतात. त्यांची पत्नी यशोमती त्यांना विचारते, काय झालं एवढं फनफन करायला? दिनकर पाटील काही क्षण रागात त्यांच्या पत्नीकडे बघत म्हणतात, तो भाडखाऊ इंग्रज लग्नासाठी आपल्या पोरीचा हात मागतोय. लग्न नाही लावलं तर गाव सोडून जाईन म्हणून धमकी देतोय. यशोमती आश्चर्याने उद्गारते, हाता आहे हे काही प्रीत? हा पोरीचं लग्न 15 दिवसावर आलंय, पत्रिका वाटल्या, हे माहित नाही होय त्याला? दिनकर पाटील म्हणतात, माहित नसायला काय झालं? अगं पण त्याची हिंमत कशी झाली माझ्या पोरीवर वाकडी नजर टाकायला? हा कोण कुठला गोरा इंग्रज शेगावच्या दिनकर पाटलाचा जावाय होणार? ते काय नाही यशोमती, मी याला मातीत गाडणार. यशोमती दिनकर पाटलाला शांत करत म्हणते, असं तडकाफडकी निर्णय नका घेऊ. अहो तो इंग्रज आहे, देशात राज्य आहे त्यांचं. त्याच्या वाकड्यात गेला तर खडी पोडायला जावं लागल. पाटील यशोमतीकडे रागात बघत म्हणतो, मग काम आपल्या एकुलते एक पोरीचं लग्न लावू त्याच्याशी? यशोमती शांत स्वरात म्हणते, मी म्हणलं का तसं? तो इंग्रज आहे, त्यात आपल्या गावचा मास्तर, गावातले लोक देवासारखं पुजतात त्याला. तेव्हा शांतीत घ्या. दिनकर पाटलाला सुद्धा त्याच्या पत्नीचं म्हणणं पडतं. ते सगळं विसरून त्याच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागतो. तर दुसरीकडे डेव्हिड 2-3 दिवस शाळेत शिकवायला नाही आला म्हणून गावातील काही प्रतिष्ठित गावकरी आणि शाळेतील मुलं डेव्हिडची चौकशी करण्यासाठी डेव्हिडच्या वाड्यावर गेले. तेव्हा डेव्हिड झोपाळ्यावर शून्यात बसलेला होता. त्याच्या हातात त्याने स्केच केलेलं चित्र होतं. एक गावकरी डेव्हिडला विचारतो, साहेब काय झालं, तुमची तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे 2 दिवस झालं तुम्ही शाळेत नाही आले म्हणून विचारलो. डेव्हिड काहीच बोलत नाही. तो शून्यात समोर पाहत राहतो. तेव्हा दुसरा गावकरी म्हणतो, बोला साहेब, तुम्ही आम्हाला नाही बोलले तर तुमची अडचण आम्हाला कशी कळणार? डेव्हिड थोडा विचार करत दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी माझी नोकरी, माझी माणसं सोडून तुमच्या गावात आलो. आता या माझ्या त्यागाबद्दल मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी. ती जर मला नाही भेटली तर मी तुमचं गाव सोडून निघून जाईल. एक गावकरी पुढे येत म्हणतो, डेव्हिड साहेब, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही गाव नाही सोडायचं. अहो तुम्ही आमचं गाव सोडून गेल्यावर आमच्या पोरांना कोण शिकवणार? बोला, तुम्हाला काय पाहिजे? डेव्हिड हातातील स्केच केलेलं चित्र त्या गावकऱ्याला देतो. ते चित्र देवकीचं असतं. सगळे गावकरी निरखून चित्र बघू लागतात, पण त्यांना त्या चित्रातील मुलीची ओळख नाही पटत. एक गावकरी म्हणतो, या पोरीला कुठंतरी बघितलंय पण कुठं आठवत नाहीये. डेव्हिड साहेब, आपल्या गावची? डेव्हिड हो म्हणून मान हलवतो. तेव्हा एक शाळेतील मुलगा चित्र हातात घेत ओरडतो, अरे ही तर आपल्या दिनकर पाटलाची पोरगी देवकी. आता मात्र सगळे गावकरी दातखिळी बसल्यासारखे शांत होऊन डेव्हिडला बघत राहतात. डेव्हिड म्हणतो, मला हिच्याशी लग्न करायचंय. माझं देवकीवर खूप प्रेम आहे. मला हेही माहित आहे की देवकीचं पुढच्या आठवड्यात लग्न आहे. मला माहित नाही, मला हिच्याशीच लग्न करायचंय. आणि माझं हिच्याशी लग्न नाही झालं तर मी हे गाव सोडून निघून जाईल कायमचा, परत कधीच येणार नाही. असं म्हणून डेव्हिड वाड्यात निघून जातो. रात्री गावातील काही प्रतिष्ठित लोक दिनकर पाटलाला भेटायला जातात. डेव्हिड गाव सोडून जाणार नाही यावर काहीतरी तोडगा काढायला सांगतात. तेव्हा दिनकर पाटील रागात म्हणाले, तुमच्या सगळ्यांची काय इच्छा आहे मला चांगलं ठाव आहे. तुमची इच्छा आहे मी माझ्या एकुलत्या एक पोरीचं लग्न त्या इंग्रजासोबत लावावं तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी. मी माझ्या पोरीचा बळी देऊ? ते नाही होणार. देवकीचं लग्न ठरलंय आणि ठरलेल्या ठिकाणी तिचं लग्न होणार. कोण रोखतो ते बघतो मला. तेव्हा एक गावकरी म्हणतो, पाटील साहेब, आमच्या पिढ्या गेल्या तुमची शेती कसण्यात. तुमची 500 एकर शेती आम्ही कसली कुंकून न करता कसली. आता आमची इच्छा आहे आमच्या पोरांनी मास्तर व्हावं. पण डेव्हिड गाव सोडून गेल्यावर ते मास्तर कसे होणार? कोण शिकवणार त्यांना? ते काय नाही साहेब, आमच्यासाठी, आमच्या पोरांसाठी तुम्ही देवकीचं लग्न इंग्रजासोबत लावा. पाटील रागात म्हणतो, धमकी देताय? धमकी देताय? दिनकर पाटलाला धमकी देताय? नाही लावलं तर काय करणार? काय करणार? एक गावकरी रागात म्हणतो, जर डेव्हिडनं गाव सोडलं तर गावातला एक बी गावकरी तुमचं शेत नाही कसणार. बघतो तुम्ही 500 एकर शेती एकटे कसे कसतात हे. चला र. असं म्हणून सगळे निघून जातात. दिनकर पाटील रागात त्यांच्याकडे पाहतच राहतो.
आता मात्र पाटलासमोर पेच प्रसंग निर्माण झाला. डेव्हिड जर गाव सोडून गेला तर गावातील लोक पाटलाची जमीन कसणार नव्हते. म्हणजे 500 एकर जमीन पडीत राहणार होती. पाटलांनी त्यांची अडचण त्यांच्या पत्नीला बोलून दाखवली. तेव्हा यशोमती म्हणाली, मुलीला विचारा तिचं काय मत आहे ते. आपण गावाच्या विरोधात जाऊन उपयोग नाही. तुम्ही जरी गावचे पाटील असले तरी गाव आहे म्हणून तुम्ही आहात. पाटलांनी देवकीला त्यांची अडचण सांगितली. तेव्हा देवकी म्हणाली, बाबा, मी तुमची मुलगी आहे. मला डेव्हिड पसंत नाही, पण तुमच्या भल्यासाठी, गावाच्या भल्यासाठी मी माझ्या प्रेमाचा आणि आयुष्याचा त्याग करायला तयार आहे. देवकीचा निर्णय ऐकून पाटलाच्या आणि यशोमतीच्या डोळ्यातील अश्रू गालावर आले. गाव आणि गावातील लोकांच्या भल्यासाठी आपण गावात शाळा सुरू केली. गावात शिक्षक नव्हता, गावात शिक्षक आणण्यासाठी आपण पायातली चप्पल झिजवली. पण आज तोच गाव 2 दमडीच्या इंग्रज मास्तरासाठी आपल्याला धमकवायला निघाला आहे. एवढंच नाही तर आपल्या एकुलत्या एक मुलीच्या आयुष्याचा आनंद हिरावून घ्यायला निघाला आहे. डेव्हिड आणि गावातील लोकांच्या छाताडात गोळ्या घालण्याची इच्छा त्यांच्या मनात आली, पण ते तसं करू शकणार नव्हते. त्यांनी गावासमोर शरणागती पत्कारली आणि जड अंतकरणाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न डेव्हिड सोबत लावलं. त्यांना वाटलं गावाच्या भल्यासाठी आपण आपल्या मुलीचा बळी देत आहोत. लग्न होऊन देवकी डेव्हिडच्या वाड्यावर आली. यापूर्वी तिने वाडा कधीच बघितला नव्हता. फक्त वाड्याबद्दल ऐकलं होतं. तिला वाडा बघण्याची खूप इच्छा होती. आता ती त्याच वाड्यात राहणार होती. पहिल्या रात्री डेव्हिड तिला म्हणाला, मला माफ कर. मला माहित आहे हे सगळं तुझ्यासाठी अनपेक्षित आहे. तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या मनाविरुद्ध सगळं घडलं आहे. तुम्ही माझ्यावर खूप नाराज आहात, पण मी तुला विश्वास देतो की तुमच्या या निर्णयाचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. मी तुझी खूप काळजी घेईल. देवकी काहीच बोलली नाही. तिने दिवा विझवला आणि बेडवर आडवी झाली. त्या रात्री डेव्हिडने तिला स्पर्श सुद्धा नाही केला. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठून शाळेत गेला. एवढ्या मोठ्या वाड्यात आता ती एकटीच होती. काही क्षण ती घाबरली. नंतर तिने स्वतःची समजूत काढली की या वाड्यात आता तिला आयुष्य घालवायचे. घाबरून नाही चालणार. तिने दिवसभर सगळा वाडा डोळे भरून बघितला. डेव्हिडने नाही, मात्र वाड्याने एका दिवसात तिचं मन जिंकलं. सायंकाळ झाली. तिने अंगणात दिवा लावला. तसा डेव्हिड आला. त्यानं तिला विचारलं, कसा गेला दिवस? ती काहीच बोलली नाही. डेव्हिड तिच्या जवळ जात म्हणाला, मला तू खूप आवडतेस. एवढं की तुला प्राप्त करण्यासाठी काय चूक आणि काय बरोबर मी विसरूनच गेलो. ते म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं माप. पण आता तू माझी झालीयस शरीराने, पण जोपर्यंत तू मनाने माझी होणार नाहीस तोपर्यंत तू माझी मैत्रीण असशील. आपल्यात पती पत्नीचं नातं नसेल. देवकीने डेव्हिडवर कटाक्ष टाकत विचारलं, मी जर मनाने आयुष्यभर तुमची नाही झाले तर? डेव्हिड तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तसं झालं तर तू आयुष्यभर माझी मैत्रीण राहशील. असं म्हणून डेव्हिड त्याच्या खोलीच्या दिशेने निघून गेला. लग्न होऊन 15 दिवस झाले तरी देखील दोघांमध्ये पती पत्नीचं नातं निर्माण नव्हतं झालं. पण दोघे चांगले मित्र झाले होते. डेव्हिड तिला लंडनच्या आठवणी सांगायचा, त्याच्या आईवडिलांबद्दल सांगायचा. डेव्हिडचं या जगात आपल्याशिवाय कोणी नाही हे ऐकून देवकीला खूप दुःख झालं. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम अंकुर उमलू लागले. तर दुसरीकडे दिनकर पाटील मात्र 15 दिवसात वाड्याच्या बाहेर नाही पडले. दिवस रात्र ते दारू पित होते. माझ्या एकुलत्या एक मुलीचं वाटोळ झालं म्हणून ते स्वतःला दोष देत होते. यशोमती जेवणाचं ताट घेऊन आली. दिनकर पाटीलने तिच्या हातातील ताट फेकून दिलं. यशोमती रागात म्हणाली, आता जेवणावर राग काढून काय उपयोग आहे का? जे झालं ते झालं. ते इंग्रज आपल्या जातीचा असता, आपल्या पाहुण्यातला असता, तर एवढा त्रास करून घेतला असता का तुम्ही? दिनकर पाटील रागात म्हणाला, पण नाही ना, या इंग्रजाला गावात बोलून चूक केली मी. त्याला पोरगी देऊन तर जास्त मोठी चूक केली. पाटलाचा इंग्रज जावाय म्हणून आपल्यावर लोक हसतील. यशोमती म्हणते, कोणी हसणार नाही. तुम्ही आता त्रास करू नका घेऊ. जे घडलं त्याला स्वीकारा. जे घडलं ते दिनकर पाटील स्वीकारायला तयार नव्हते. डेव्हिडच्या हट्टाला आणि गावातील लोकांच्या धमकीला आपण शरण गेलो हे ते विसरायला तयार नव्हते. त्यांचा अहंकार दुखावला गेला होता. कधी कधी त्यांना वाटायचं डेव्हिडचा खून करावा आणि मुलीचं दुसरं लग्न लावावं, पण तसं करण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. अति दारूमुळे त्यांची तब्येत खालावली. देवकी त्यांना भेटायला आली. तिने वडिलांना समजून सांगितलं की बाबा, मी खुश आहे, डेव्हिड चांगला आहे, आता तुम्ही दारू पिऊ नका, तुम्हाला माझी शपथ आहे. तेव्हा दिनकर पाटील तिला म्हणाले, हा प्रश्न
चांगला वाईटचा नाहीये, हा प्रश्न आहे आत्मसन्मानाचा. मी माझा आत्मसन्मान गमावला आहे आणि तो मला परत हवाय. पोरी, तू एक काम करशील? देवकी म्हणाली, बोला बाबा, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, मी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे. दिनकर पाटील म्हणाले, मला तुझा जीव नकोय, मला डेव्हिडचा जीव हवाय, त्याचा खून कर. हे ऐकून शेजारी उभा असलेली यशोमती रागात पुढे येत म्हणाली, डोसका ठिकाणावर आहे का तुमचं? हे तुम्ही नाही, तुमची दारू बोलतीये. देवकी शांत असते. दिनकर देवकीचा हात हातात घेत म्हणाला, या नराधामानं बांधलेलं मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात नाही बघू शकत, त्याच्या नावाचं कुंकू मी तुझ्या कपाळावर नाही बघू शकत, त्याच्या नावाच्या बांगड्या मी तुझ्या हातात नाही बघू शकत. देवकी, विष देऊन मारून टाक त्याला. अगं, हा वाडा आणि 500 एकराची मालकी नाहीस तू. पोरांची रांग लागल तुझ्यासोबत लग्न करायला. संपव त्याला देवकी, संपव. देवकीला काय बोलावं काही सुचत नाही. ती भरल्या डोळ्यात ताडकन उठते आणि वाड्याबाहेर पडते. आता कुठे डेव्हिड तिच्या मनात घर करत होता. आता कुठेतरी ती तिच्या सुखी संसाराची स्वप्न पाहू लागली होती. आता कुठेतरी तिचं मन वाड्यात रमू लागलं होतं. पण वडिलांना भेटून ती खूप बेचैन झाली. डेव्हिड आपल्या आयुष्यात यायला नको होता. डेव्हिडने आपल्यासोबत खूप वाईट केलं असं तिला वाटू लागलं होतं. तिच्या मनात परत त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला. एकतर स्वतःला संपवावं किंवा डेव्हिडला तरी असं तिला वाटू लागलं. त्या रात्री तिला झोप आली नाही. ती खूप अस्वस्थ होती. डोळे बंद करताच तिला वडिलांचा चेहरा दिसायचा. तिच्या शेजारी डेव्हिड झोपला होता. तिने काही क्षण शून्यात डेव्हिडकडे बघितलं. झोपेत सुद्धा तो आपल्यावर खूप प्रेम करतो असं तिला जाणवलं. पण लगेच तिच्या मनात वडिलांचा विचार आला. याच डेव्हिडमुळे आपले वडील नरक यातना भोगत आहेत. त्यांना जीव नकोसा झालाय. या डेव्हिडचा खून करून वडिलांना नरक यातनेतून मुक्त करावं असं तिला वाटत होतं, पण हिंमत होत नव्हती. तेवढ्यात तिला वाड्यात कोणाची तरी चाहूल जाणवली. तिने तसा दिवा लावला तर तिच्या समोर तिचे वडील आणि 4 गावकरी होते. दिनकर पाटलांनी तिला हाताच्या इशाऱ्याने शांत राहण्यास सांगितले. देवकी हळूच खोलीच्या बाहेर गेली. दिनकर पाटलांनी आणि त्याच्या माणसांनी डेव्हिडचा एका दोरीने गळा आवळला. काही क्षणात डेव्हिडच्या हातापायांची हालचाल बंद झाली. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात बातमी झाली. इंग्रज डेव्हिडने त्याच्या वाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिनकर पाटील देवकीला घेऊन वाड्यावर आले. गावातील लोकांनी डेव्हिडच्या वाड्याला कुलूप लावलं. दिनकर पाटलांनी देवकीचं दुसरं लग्न धूमधडाक्यात केलं. सगळ्या गावाला जेव घातलं. सगळ्या गावाला वाटलं डेव्हिड इंग्रजाचा विषय संपला आहे. पण कोणालाच माहित नव्हतं की डेव्हिडचं शरीर वाड्यातून गेलं होतं. त्याचा आत्मा त्याच वाड्यात प्रतिशोध घेण्यासाठी थांबला होता. तो झोपाळ्यावर बसून वाड्याचा दरवाजा कोणीतरी उघडण्याची वाट बघत होता. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.